शिक्षकांनी 13 वर्षीय मुलाबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले आणि ही घटना ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या पायाचा थरकाप उडेल। लातूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद या आश्रमशाळेमध्ये ही घटना घडली आहे। अरविंद खोपे, वय वर्ष 13 असे या मुलाचे नाव। 13 वर्षीय अरविंद हा बीड जिल्ह्यातील पांगरी येथील रहिवासी। घरामध्ये अत्यंत गरीब परिस्थिती। आईवडील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, परंतु मुलाला चांगलं शिकवायचं म्हणून वडिलांनी लातूर जिल्ह्यातील जुनी MIDC भागामधील स्वामी विवेकानंद या आश्रमशाळेमध्ये टाकले होते। 2 दिवस अगोदरच वडील त्याला घरी घेऊन आले होते, परंतु परीक्षा आली होती म्हणून पुन्हा त्याला वडील सोडून आले आणि त्याच्या 2 दिवसांनी वडिलांना फोन आला, तुमच्या मुलाच्या पोटामधून रक्त येते, तुम्ही लवकर या। आई वडील दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये पोहोचले तेव्हा तेथील शिक्षकांनी सांगितलं अरविंद शाळेमधून पळून गेला, परंतु कुटुंबामधील नातेवाईकांना शिक्षकांवरती संशय आला। त्यामुळे काही नातेवाईक शाळेच्या गेटवरच रात्रंदिवस बसले होते। मध्यरात्री शाळेमधून 13 वर्षीय अरविंद खोपेचा मृतदेह पाठीमागच्या गेटने काही शिक्षक लोक घेऊन जात होते। तेव्हाच नातेवाईकांची ही गोष्ट लक्षात आली। शिक्षक लोक अक्षरशः अरविंदचा मृतदेह टाकून पळाले। शाळेमध्ये अरविंदचा मृत्यू कसं काय झाला, शिक्षक लोकांनी त्याच्याबरोबर काय केलं, पोलीस याची पूर्णपणे चौकशी करतील का? कारण ही शाळा एक माजी आमदाराची आहे।